केंद्र सुबह के 10:58 हो रहे हैं। श्रोताओं, अब सुनिए मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। भारत सरकारचं आयुष मंत्रालय अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमानं आजपासून अर्थात 25 ते 28 फेब्रुवारी 2026 ला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं 4 दिवसांचा राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 आयोजित करण्यात आलाय। या मेळाव्याचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार असून राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आणि इतर अनेक मान्यवर यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे। त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जामठा नागपूर इथल्या विश्वशांती सरोवर परिसरात दुपारी 4 वाजता ब्रह्मकुमारी संस्थेच्या एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचा सुवर्णकाळ या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ करतील। तत्पूर्वी निरोगी लोकसंख्या हीच विकसित भारताच्या स्वप्नाची पायाभरणी असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं। त्या काल मुंबईत लोकभवन इथं जीवन रक्षण आणि तंदुरुस्त भारताची निर्मिती या देशव्यापी मोहिमेचं उद्घाटन करताना बोलत होत्या। देशातल्या नागरिकांचं आरोग्य ही सामूहिक जबाबदारी असून नागरिकांना सुदृढ ठेवण्यासाठी खासगी क्षेत्रानेही सहकार्य करावं असं त्यांनी सांगितलं। शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही तितकेच महत्त्वाचे असल्याचं अधोरेखित करत राष्ट्रपतींनी मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचं आवाहन केलं आहे। बारामती विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय DGCAनं अपघातग्रस्त विमान मालकीच्या VSR व्हेंचर्स कंपनीच्या 4 लिअरजेट विमानांचं उड्डाण तात्काळ स्थगित करण्याचे आदेश दिले आहे। 28 जानेवारी रोजी झालेल्या अपघातानंतर या विमानांचं विशेष सुरक्षा परीक्षण करण्यात आलं। तपासणीत देखभाल प्रक्रियेत त्रुटी, उड्डाण सुरक्षेचे नियम आणि तांत्रिक निकषांचं उल्लंघन आढळल्याचं DGCAनं स्पष्ट केलंय। जोपर्यंत कंपनी या त्रुटींचं मूळ कारण शोधून दुरुस्ती करत नाही आणि सर्व सुरक्षा निकष पूर्ण करत नाही तोपर्यंत विमानांना पुन्हा उड्डाणाची परवानगी दिली जाणार नाही। नॉन शेड्युल्ड ऑपरेटर्स सोबतच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर DGCAनं विमान कंपन्यांसाठी नव्या कडक सुरक्षा आदेशांची घोषणा केली आहे। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात झाली। सरकारची राज्याला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याची घोषणा मृगजळ आहे अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली। भाजप आमदार संजय कुटे यांनी चर्चेत सहभाग घेताना दावोस दौऱ्यात 30 लाख कोटींची गुंतवणूक राज्यात आली असून गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य असल्याचं म्हटलं आहे। मराठवाडा विदर्भासह राज्यातल्या अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले जातील असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितलं। याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं। यापुढील ठळक बातमीपत्र 11:58 ऐकता येईल। नमस्कार। केंद्र सुबह के 10:58 हो रहे हैं। श्रोताओं, अब सुनिए मराठी में मुख्य समाचार। आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे। भारत सरकारचं आयुष मंत्रालय अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन यांच्या संयुक्त विद्यमानं आजपासून अर्थात 25 ते 28 फेब्रुवारी 2026 ला बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव इथं 4 दिवसांचा राष्ट्रीय आरोग्य मेळावा 2026 आयोजित करण्यात आलाय। या मेळाव्याचं उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते होणार असून राज्याचे राज्यपाल आचार्य देवव्रत आणि केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव आणि इतर अनेक मान्यवर यांची यावेळी उपस्थिती राहणार आहे। त्यानंतर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू जामठा नागपूर इथल्या विश्वशांती सरोवर परिसरात दुपारी 4 वाजता ब्रह्मकुमारी संस्थेच्या एकता आणि विश्वासातून महाराष्ट्राचा सुवर्णकाळ या राज्यस्तरीय अभियानाचा शुभारंभ करतील। तत्पूर्वी निरोगी लोकसंख्या हीच विकसित भारताच्या स्वप्नाची पायाभरणी असल्याचं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं। त्या काल मुंबईत लोकभवन इथं जीवन रक्षण आणि तंदुरुस्त भारताची निर्मिती या देशव्यापी मोहिमेचं उद्घाटन करताना बोलत होत्या। देशातल्या नागरिकांचं आरोग्य ही सामूहिक जबाबदारी असून नागरिकांना सुदृढ ठेवण्यासाठी खासगी क्षेत्रानेही सहकार्य करावं असं त्यांनी सांगितलं। शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही तितकेच महत्त्वाचे असल्याचं अधोरेखित करत राष्ट्रपतींनी मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष न करण्याचं आवाहन केलं आहे। बारामती विमान अपघातानंतर नागरी विमान वाहतूक महासंचालनालय DGCAनं अपघातग्रस्त विमान मालकीच्या VSR व्हेंचर्स कंपनीच्या 4 लिअरजेट विमानांचं उड्डाण तात्काळ स्थगित करण्याचे आदेश दिले आहे। 28 जानेवारी रोजी झालेल्या अपघातानंतर या विमानांचं विशेष सुरक्षा परीक्षण करण्यात आलं। तपासणीत देखभाल प्रक्रियेत त्रुटी, उड्डाण सुरक्षेचे नियम आणि तांत्रिक निकषांचं उल्लंघन आढळल्याचं DGCAनं स्पष्ट केलंय। जोपर्यंत कंपनी या त्रुटींचं मूळ कारण शोधून दुरुस्ती करत नाही आणि सर्व सुरक्षा निकष पूर्ण करत नाही तोपर्यंत विमानांना पुन्हा उड्डाणाची परवानगी दिली जाणार नाही।
नॉन शेड्युल्ड ऑपरेटर्स सोबतच्या उच्चस्तरीय बैठकीनंतर डीजीसीएनं विमान कंपन्यांसाठी नव्या कडक सुरक्षा आदेशांची घोषणा केली आहे. विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावरच्या चर्चेला सुरुवात झाली. सरकारची राज्याला $1 ट्रिलियन अर्थव्यवस्था करण्याची घोषणा मृगजळ आहे, अशी टीका शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते भास्कर जाधव यांनी केली. भाजप आमदार संजय कुटे यांनी चर्चेत सहभाग घेताना दावोस दौऱ्यात 30 लाख कोटींची गुंतवणूक राज्यात आली असून गुंतवणुकीच्या बाबतीत महाराष्ट्र हे देशातलं पहिल्या क्रमांकाचं राज्य असल्याचं म्हटलं आहे. मराठवाडा, विदर्भासह राज्यातल्या अनेक भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसानीचं सर्वेक्षण करण्याचे आदेश दिले जातील, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत सांगितलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र 11:58 ऐकता येईल. नमस्कार.